आपल्यातलं अज्ञान माया जर गेली नाही तर त्याचे परिणाम आपल्याला स्वतःला भोगावं लागतात. लक्षात ठेवा. तुम्ही आध्यात्मिक ठिकाणी आहात, आध्यात्मिक क्षेत्राच्या ठिकाणी आलेले आहात आणि ज्या इच्छेने आलेले आहात ती इच्छा पूर्ण करण्याच्या दृष्टीने खऱ्या अर्थाने त्याच्यात काय त्रुटी असते हे तुमच्या लक्षात आणून द्यायचं आहे मला. ही माया जी आहे वास्तविक पाहता नाथ महाराजांनी हिचं फार मोठं विश्लेषण केलेलं आहे, परंतु शेवटी अंडरलाईन मारून सांगितलं ही माया ही वस्तूच नाही. तरी पण ती आपल्या अज्ञानाला कारणीभूत आहे आणि अज्ञान हे आपल्या नाशाला कारणीभूत आहे. म्हणून आपल्यातलं अज्ञान काढायचं, माया काढायची असेल तर त्यासाठी सद्गुरूची शरणागती केल्याशिवाय ते अज्ञान माया रूपी जे आहे ते निघू शकत नाही. लक्षात ठेवा. म्हणून त्यासाठी